पुणे से सामाजिक कार्यकर्ता संगीता तिवारी ने अशोक खरात प्रकरण को लेकर कड़ा रुख अपनाया है और उन सभी लोगों पर निशाना साधा है जो खरात को अपना गुरु मानते हैं। उन्होंने विशेष रूप से रूपाली चाकणकर पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि एक ऐसे व्यक्ति को गुरु मानना जिस पर बलात्कार जैसे संगीन आरोप लगे हों, बेहद निंदनीय और अस्वीकार्य है। तिवारी ने मांग की है कि रूपाली चाकणकर को तत्काल पार्टी से निष्कासित किया जाए और उनके खिलाफ कानूनी कार्रवाई करते हुए मामला दर्ज कर सख्त सजा दी जाए। संगीता तिवारी यही नहीं रुकी, उन्होंने इस पूरे मामले में जुड़े अन्य प्रभावशाली लोगों पर भी सवाल उठाए। उनका कहना है कि यदि किसी भी नेता, मंत्री, आईपीएस अधिकारी या कलेक्टर ने ऐसे व्यक्ति का समर्थन किया है या उसे संरक्षण दिया है तो उन सभी के खिलाफ भी कानून के तहत कार्रवाई होनी चाहिए। उन्होंने आरोप लगाया कि इस तरह के मामलों में अक्सर प्रभावशाली लोग बच निकलते हैं, जिससे पीड़ितों को न्याय नहीं मिल पाता। उन्होंने मुख्यमंत्री से अपील करते हुए कहा कि इस मामले को गंभीरता से लिया जाए और बिना किसी दबाव के निष्पक्ष जांच करवाई जाए। तिवारी ने कहा कि कानून सबके लिए बराबर होना चाहिए और चाहे कोई कितना भी बड़ा पदाधिकारी क्यों न हो, अगर वह दोषी पाया जाता है तो उसे सजा मिलनी ही चाहिए। उन्होंने यह भी कहा कि इस तरह के सख्त कदम उठाने से समाज में एक मजबूत संदेश जाएगा और भविष्य में ऐसे अपराधों को रोकने में मदद मिलेगी। वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चैनल के लिए ब्यूरो चीफ मुन्ना मुजावर की रिपोर्ट। नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। गेले 4-5 दिवस जे खरात फाईल्स चालू आहे सगळीकडे, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्याच्यावर लागलेलं आहे की एक बलात्कारी करोडोची माया जमवतो, राजकीय नेते, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट, अधिकारी, आयपीएस, आयएएस, पोलीस अधिकारी, कलेक्टर यांच्याशी अगदी पार घनिष्ठ मैत्री करतो आणि त्यांच्या ताकदीच्या आणि पैशाच्या म्हणजे मनी मसल पॉवरच्या अंदर तो बायकांवर बलात्कार करतोय। आणि अशा बलात्कार्याला रूपाली चाकणकर आपलं दैवत, आपले गुरुवर्य मानता एका बलात्काराला। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही सगळ्या येऊन मागण्या मागतोय, रस्त्यावर उतरतोय, आंदोलन करतोय, तेव्हा फक्त त्यांचा महिला आयोगाचा राजीनामा घेतला जातोय। हा, तसं तर पाहायला गेलं तर त्यांचे ट्रोलर आम्हाला ट्रोल करतच असतात आणि त्यांची बाजू घेणारे खूप लोक उतरले पण आहेत। म्हणजे कदाचित त्यांनी तिथे जाऊन ते मूत्राचा प्रसाद असेल तो प्यालेले असतील, त्यामुळे ते त्यांच्या नशेत असतील। पण कुणाची बाजू घेताय तुम्ही? एक महिला, तिला सॉफ्ट टार्गेट केलं। कसलं सॉफ्ट टार्गेट? अहो, तुम्ही जादू टोणा करताय, लोकांना तुम्ही वशमध्ये येण्यासाठी बरेच काय अघोरी प्रकार करताय आणि कसलं सॉफ्ट टार्गेट महिला? आम्ही महिला आहोत, त्याही महिला आहोत। आम्ही नाही साधू बाबाकडे जातो कुणा शत्रूचा अंत करायचा आहे, कुणाचं काय करायचं आणि काय करायचंय। आम्ही देवाला मानतो। मी स्वतः दिवसातनं 11 वेळा हनुमान चालीसा म्हणते। जादूटोणा काय आहे? काय आहे जादूटोणा? आणि काय तुम्ही काय आणि जादूटोणा तर सोडा, महिलांवर बलात्कार, छोट्या छोट्या मुली सोडल्या नाहीत, छोट्या छोट्या मुलींची योनी पूजा करता तुम्ही। व्हिडिओ आलेत, मुख्यमंत्र्यांकडे पण घाणघाण व्हिडिओ गेले, देवाभाऊंकडे आहेत, ते बोलू शकत नाहीत ते। आणि असं असताना पक्ष त्यांची हकालपट्टी करत नाही, राजीनामा वगैरे नाही, हकालपट्टी करा, तिच्यावर गुन्हा दाखल करा। पण तिला वाचवतोय कोण? त्याच पक्षाचा अध्यक्ष वाचवतोय। सुनील भाऊ तटकरे, तुम्ही का वाचवताय? काय कुठं नसा दाबल्यात त्यांनी तुमच्या? का 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 तुम्ही तिचा राजीनामा, काय हक्कलपट्टी केली पाहिजे? पक्षातनं रूपाली चाकणकर यांची हक्कलपट्टी केली पाहिजे। ज्या वेळेस त्या निर्दोष साबित होतील तुम्ही पुन्हा सन्मानाने घ्या ना, पण आता तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आज एवढ्या 1 वर्षापूर्वी तुमच्याकडे तक्रार आल्यानंतरही तुम्ही ती तक्रार दाबता, म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये सहभाग आहे। रूपाली चाकणकर यांचा सहभाग आहे तर सुनील तटकरे जे त्यांना वाचवतात त्यांचाही सहभाग आहे। हा मी आरोप नाही, खरं बोलतेय। कारण का आजही माझ्या मते उपमुख्यमंत्री ज्या महिला आहेत त्यांनाही कुठेतरी वाटत असेल कारवाई व्हायला पाहिजे, पण हा बाबा काही ऐकत नाही असं दिसतंय। अहो, घेऊ द्या ना बहिणींना एक महिला म्हणून निर्णय।
करू द्या बाजूला तिला, करा हकालपट्टी. का तुम्ही उभे राहता आत्ताही हिमालयासारखे? अहो हाय लागेल हो तटकरे भाऊ तुम्हाला, बाकीच्या महिलांची हाय लागेल, ज्या पीडित आहे, ज्या शोषित आहे, ज्यांच्यावर अत्याचार झाले, ज्यांच्यावर बलात्कार झाले, त्या महिलांचा सुनील तटकरेंना हाय लागेल, शाप लागेल, शाप. नका तुम्ही हकलून द्या तिला. आणि तुमचं असं काही आहे त्यांच्याकडे तर तुम्ही तसं सांगा ना, काय आहे, कोणत्या गोष्टीवर त्या तुम्हाला ब्लॅकमेलिंग वगैरे तर करत नाहीत ना? असा डाऊट यायला लागलाय, कारण का तुम्ही एवढी बाजू घेताय. अहो त्या दिवशीपासून तुमच्या चेहऱ्यावर हास्यच नाही हो, दिसताय मीडियावर चिडताय तुम्ही, लोकांवर चिडताय, आणि बाहेर आला तरी तुमच्या चेहऱ्यावर एकदम सुटकी चेहरा घेऊन येतात. काय कारण काय? या दुःखामागे दडलंय काय? म्हणजे ते आम्ही म्हणायचो ना, ये रिश्ता क्या कहलाता है. जवाब दो सुनील भाऊ, जवाब दो. नाही तर रुपाली चाकणकर यांची पक्षातनं हकलपट्टी करा. पक्षाची बदनामी होतीये, पक्षाची नाचक्की होतीये. उद्या महिला संघटन जर तुम्हाला वाढवायचंय तर या बाईच्या हकलपट्टी जरुरी आहे. कारण का ही बाई जर असेल तर तिथं कोणत्याही चांगल्या घरातले पालक आपल्या मुली युवतींसाठी पाठवणार नाही कामासाठी, आणि कोणत्याही घरातल्या महिला सुना लेकी कामाला तुमच्या पक्षाच्या येणार नाही. हिची ताबडतोब हकलपट्टी करणं गरजेचं आहे जर आपल्याला पक्षाचं नाव वाचवायचं असेल तर. पण सुनील तटकरे तुमच्या वागण्यावरून असं काही दिसत नाहीये की तुम्हाला पक्षाची काळजी आहे म्हणून. तुम्हाला जर वाटत असेल की काही होत नाही सुनील भाऊ, असं काही नाही, ह्याच्यामध्ये तुम्हीही पिसळे जाल. कारण का आता आम्ही तुमच्या दोघांच्या विरुद्ध मैदानात उतरू. ऍज अ समाजसेविका, ऍज अ समाजासाठी काम करणाऱ्या महिला म्हणून आम्ही या गोष्टी अशा अर्धवट सोडणार नाही. आमचा लढा चालूच राहील. तेव्हा सुनील तटकरे भाऊ त्यांची ताबडतोब तुम्ही हकलपट्टी करा. तुम्हाला जर त्या काही त्रास देत असतील, ब्लॅकमेल करत असतील तर आम्हा बहिणींना सांगा. आम्ही तुमच्या बरोबर तुमची लढाई लढू. पण हे थांबवणं गरजेचं आहे, आणि तेव्हाच थांबेल जेव्हा त्या बाईची हकलपट्टी होईल. कारण का ती एका बलात्कारी पुरुषाला गुरु मानत होती आणि त्या गुरुची ती शिष्या होती. तेव्हा सुनील भाऊ आता तरी सुधरा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.